शांत बसा. चला तुम्ही दोघं. आले रम्या मी. काय डोसक चालेलच रे. हा भारीच एकदम. माया आयडिया करतो जैरा. निघाली का नाही चांगली चक्की पिसून दोघांची बी. निघालाय व्यापार करायला. कांद्याचं पीक घ्यायला किती कष्ट पडतात माहिती आहे का रे? हा हे असं बुजगावण्यासारखं उभं राहून नाही चालत. ते रोपटं लावायचं वाढवायचं. मधी मधी तुझ्यासारखे रोग पडतात त्याच्यावर औषध फवारणी करायची. भांगलनी भरणी खत पाणी या समजाचा तर खर्चच वेगळा असतोय. किलो माग 100 रुपये बी परवडत नाही र. पण जगाचं पोट भरण्यात समाधान वाटतंय ना म्हणून निघतो आम्ही. खराब होऊन कुठल्या उकिरड्यावर पडण्यापेक्षा ना बाबा कोणाचं तरी तोंडाला लागू दे म्हणून ते बी नुकसान सहन करतो. पण आज तुझ्या अडाणीपणामुळे ना त्यो बी धंदा बसला. आणि हे समज कळण्यासाठी ना हिशोब लागतोय. आणि हिशोब शिकायसाठी पाहिजे ते शिक्षण. पण तुला काय र तू हायसच सूर्यवंशी. तुला जातंय खपून पण आम्हाला नाही परवडायचं हे असलं. आयुष्यात तुझ्यासारखं हे असं कुठं बी मध्ये मध्ये फसू नये ना म्हणूनच त्या शौर्याला शाळेत घातलंय मी. काय पटतंय का की अजून बी असंच वाटतंय शिकूच नाही माणसाने. भाजलेला शेंगदाणा हातावर चोळल्यावर कसा पांढरा फटक पडून हातात पडतो तसं पांढरं फटक तोंड पडलंय तुझं. चल आता बस गाडीत. मी येणार ना तुझ्या संग. काय रे भुनभुन्या हायच का नाटकी अजून तुझी. हे भावा अरे चल की कशाला उगाच नाटक करतोय. मी पुढे बसणार नाही. माझ्या बापाचं काय जातंय. बस पाठी आपटून घेत बुजगावनं. बशील फक्त तू नको नाही हारले हानील तिथं. जाधव ट्रॅफिकचा सगळा भाग तुम्ही सांभाळा. बाहेरून येणाऱ्या सगळ्या गाड्या टाउन हॉल पासून बावड्याकडे वळवा आणि ऑपोजिट साईडला व्हीनस कॉर्नर पासून लक्ष्मीपुरीकडे वळवा. म्हणजे दसरा चौक पॅक जरी झाला तरी गाड्या अडकणार नाहीत. येस मॅडम.